तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपला तुमचा आणि माझा सर्वांचा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मला भेटले दुसरी रिक्षा। तर आम्ही चाललोय आता पटापट चाललोय आणि खूप उशीर झाला। आम्हाला जायचं होतं 6 वाजता, ॲक्च्युली तिथे पोहोचायचं होतं पायथ्याशी। तर आम्हाला 3,500 पायऱ्या चढून वरती जायचं होतं देवाच्या दर्शनाला। तर पडलो आता चालू करायला एनर्जी नंतरची एनर्जी आताची एनर्जी नंतर मग आता उचलून घेशील ना ताईला? बघू 5 पायऱ्या 5 पायऱ्या बघते। अरे ते चेन्नई एक्सप्रेस सर्वे करायला पाहिजे होता। टायर पंक्चर केलाय रिक्षाचा उचलून कसं होईल आपला आपण पंक्चर व्हायचो। हो ना, ते पण आहे। वहिनी थकले म्हणून आमच्या दादाने घेतले तिला। आता बैलगाडीला झोपली तिला बैलगाडीला सुटले काय? चला चला नवस पूर्ण झाला। मसाला डोसा इकडे इथल्या मस्त इडली बघा। साऊथला आलो आणि इडली डोसा मेंदू वडा चटणी तर गाईस कसं व्ह्यू दिसतोय, बाप रे बाप, एकदम खतरनाक का गाईस, खतरनाक। रात्रीच्या वेळी तर एकदम पूर्ण लाईटिंग भरलेला असतो। मी 2 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा बघितलं होतं। तुम्ही बघू शकता आम्ही चाललो होतो दर्शनाला आणि कोणाची नजर लागली काय माहिती, टायरच पंक्चर झाला। टायर फुटला नाही रे, आरपार नाही आरपार झाला, आम्ही वाचलो। आणि अण्णांनी पार आम्हाला दंगल लावलाय। भाई इकडे दाखव, इकडे अण्णांनी पार आम्हाला धंद्याला लावलाय। ही साईड प्रति पकड, मोबाईल पकड प्रति। चालूच ठेवले, कट करेल ना। दूर निघतोय आमचा दूर आता। सांगायचा बरं, तिथले मदत की उसको 100 रुपये काटले। आल्यापासून दूर निघतोय। हे तविली बॅगात दूर आणि आता इथं तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपला तुमचा आणि माझा सर्वांचा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे आपला 4था दिवस। तर 4था दिवस आहे तिरुपती ट्रिपचा। तर आता आम्ही चाललो होतो दर्शनाला सकाळ सकाळ। आता वाजले 7, ॲक्च्युली जायचं होतं 5ला, पण इकडे आमच्या वहिनीची तयारीच नाही काय नाही। इकडे मेकअप कर तिकडे मेकअप कर आणि आम्ही 10-15 मिनिटात डायरेक्ट रेडीच झालो। तर आमची अर्धी फॅमिली पुढे गेले, दादा वगैरेचा, आणि आम्ही मागे आहोत आणि चाललोच होतो। तर इकडे आमचे झाले वांदे। आमचा दादा रिक्षाचा ऑटो रिक्षाचा टायरच पंक्चर झाला, इकडे बघू शकता। आणि इकडे बसलेत वहिनीचा, किती सुंदर दिसत बघा। आमची वहिनी आणि आमची ताई बघा किती सुंदर दिसते। आणि आमची जश्विकाचा निघतोय नाकातून शेंबूड। जश्विका हसते, जश्विका आमची हसते हसते हसते। हाय हाय कर, हाय कर, हाय। हे दीदी दीदी ऐकर झोप आली झोप आली। इकडे आमची छोटी पण आहे आणि इकडे ऋतू आहे आमचा, आणि अण्णाकडून पाणी मागतोय। इकडे आमची प्रचिती पण तयार झाले मस्तपैकी, छान दिसते बघा। तर बाकीची फॅमिली गेले पुढे आणि आता आम्ही राहिलो मागे। तर टायरचा प्रॉब्लेम झाला होता, पण काय एवढा इश्यू झाला नाही मोठा, नशीब देवानेच वाचवला आम्हाला। आता झालाय टायर चेंज करून, पण आता आम्ही जाऊ मस्तपैकी ऑटोमध्ये बसून। गाईस आता वाटते की आमच्या मागे खरंच कोणाची तरी नजर ना तर पनोती लागले। ॲक्च्युली टायर चेंज केला होता, पण तो परत पंक्चर निघाला। आयुष्यभर असा डोकं खराब झालं तुम्हाला सांगतो ना। इकडे मला हसतात हे लोक, हसतात मला लोक, इकडे मला हसतात। तिथे त्या अण्णाचा घाम पडला होता ना, मी जाऊन तिथं बसलो लगे मला हसायला लागले। वा, अण्णाला चुकून हिंदी अण्णाला येत असेल हिंदी, पण आपल्याला काय माहिती नाही। तर मंडळी आता आम्हाला भेटले दुसरी रिक्षा। तर आम्ही चाललोय आता पटापट चाललोय आणि खूप उशीर झाला। आम्हाला जायचं होतं 6 वाजता, ॲक्च्युली तिथे पोहोचायचं होतं पायथ्याशी। तर आम्हाला 3,500 पायऱ्या चढून वरती जायचं होतं देवाच्या दर्शनाला। तर आता आम्ही पोहोचू थोड्याच वेळात।
थोडंच वेळ म्हणजे 15-20 मिनिटामध्ये पोहोचू. आणि ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, वर्षभर आमची जशविका झाल्यापासून आम्ही वाट बघत होतो ज्या क्षणाची, म्हणजे तिरुपती बालाजीचं दर्शनाची आणि तिची टकलीची. तर आता आम्ही फायनली तिथे पोहोचल्यानंतर आमचं जे काय कार्य आहे ते पूर्ण होईल. तर आता बघूया, आपण चाललोय मस्तपैकी आनंद घेतोय आम्ही सर्वजण रिक्षांचा, सेकंड रिक्षाचा आनंद घेतोय आम्ही. आता ही पंक्चर नाही बाबा, बस आता समजूच आम्ही आता रोडमध्ये आहे आणि रोडच्या चारी बाजूला झाडे आहेत ते बघू शकता. आणि समोर एकदम मोठे मोठे डोंगर आहेत. तर जर आम्हाला 7 डोंगर पार करून, 7 डोंगर ना, तर आम्हाला 7 डोंगर पार करून आम्हाला वरती जायचं आहे मंदिरात. तिकडे गेल्यानंतर पण लाईनीमध्ये 5-6 घंटे असा असणार आहे आमचा आजचा दर्शन. इकडे चारी बाजूला झाडं आहेत आणि समोर बघा किती भारी डोंगर आहेत आणि एकदम वातावरण पण फ्रेश आहे, फ्रेश वातावरण. एकदम थंडी हवा इथे, काही थंडी तशी काय एसीच लावली इकडे. आता आम्ही फायनली पोचलोय पायथ्याशी आणि इकडे ते पायथ्याशी देवाची पूजा केली जाते आणि तिकडे वहिनी वगैरे करतात पूजा. इकडे बघू शकता सर्वजण इकडे नारळ वगैरे फोडतात. नारळ चटणी बनवायला नारळ. सर्वजण आपली फॅमिली आता भेटले, सर्वजण ते पुढे आले होते, आपण मागे होतो. तर इकडे आमची पूजा वगैरे करून झाली आहे. प्रचिती वगैरे बायडी ते पाया पडतात. इकडे दादाचा पाया पडून वगैरे झालाय. इकडे ताई पाया पडली का नाही? आता तू कर ना. दादा पडलो आता चालू करायला. एनर्जी नंतरची एनर्जी. आताची एनर्जी नंतर. मग आता उचलून घेशील ना ताईला? बघू 5 पायऱ्या. 5 पायरे बघते. अरे ते चेन्नई एक्सप्रेस सर्वे करायला पाहिजे होता. टायर पंक्चर केलाय रिक्षाचा. यानं उचलून कसं होईल आपलं, आपण पंक्चर व्हायचो. हो ना, ते पण आहे. तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलंय. इकडे सर्वजण पाय वगैरे पडतायत. इकडे शूज काढले होते तू तर रुद्दू आमचा हां. आणि इकडे पाय वगैरे पडून झाला आहे आमच्या वहिनींचा. आता नवसाला चालू झाला आहे. नवस म्हणजे आता त्यांचा नवस होता जसं की खालपासून ते वरपर्यंत चालत जायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं जशुकासाठी. तर ते आता चालू झालं आहे त्यांचा प्रवास. तर बघूया कधी थकतायत आणि कधी नाही थकत. चलो लेट्स गो. जर 50 किलो 2300 पायऱ्या. 2300 नाही. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे बघा आम्हाला माकडाने पकडले. पूर्ण माकड अंगावरती आलेत आता. इकडे बघा किती माकड आहेत. माकड म्हणजे ते वानर आहेत ॲक्च्युली. सर्वजण जाऊ नका, मलाच भीती वाटते. तर मी काय बोलतो जाऊ नका. चलो. चारी बाजूला झाडं आहेत, चारी बाजूला, फक्त मागे पुढे नाही. आजूबाजूला सगळीकडे झाडं आहेत. आणि आम्ही जंगलामधून चालतोय. 7 डोंगर आहेत. 7 डोंगर पार केल्यानंतर पोचू आम्ही. तर 3500 पायऱ्या तुम्हाला बोललोच मी. तर आतापर्यंत 100 झाले. पण आम्हाला दम लागायला लागला. नाही लागला. मला दम लागायला लागला. वाटतं मी वीक होत चाललो थोड्या दिवस. वहिनीला लागला नाही. वहिनी गावठी कच काय? वहिनी निघाली. उचललो म्हणून मला काय वाटलं नाही. मग तुम्हाला सवय म्हणजे म्हणजे वहिनी स्ट्रॉंग आहे आमची. तर तिकडे आजूबाजूला सर्व म्हणजे कोणते ॲनिमल्स वगैरे पण दिसतील तर तुम्हाला दाखवेन मी. इकडे पक्षी प्राणी बघण्याच्या नादात असती चालेल सर्वजण. इकडे खूप बटरफ्लायज वगैरे पण आहेत. खूप बटरफ्लायज
एकदम भारी वाटतोय काय चढतोय तर नंतर दम लागणार आहे दूर निघणार आहे नंतर. आमची वहिनी मोठं आताच थकली नो ना अजून चालायचं काय आताची सुरुवात झाली आहे. आता ही सुरुवात झाली आहे. हा फक्त 150 एवढ्यात 500 पायऱ्या कव्हर करायला पाहिजे होत्या आपण. वारुळ वारुळ कशाचा असतो वारुळ? साप. सापाचा नागाचा. हा तर इकडे असं भरपूर काय काय बघायला भेटणार आहे. तर काहीतरी नवीन नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आमचा सर्वांचा. तर बघूया आपण पुढे. तुम्ही कंटिन्यू राहा गाईस. सबस्क्राईब नसेल केला असेल तर सबस्क्राईब लवकर करा चॅनलला. चलो चलो चलो. माझं थंडी थंडी गार गार हवा येते. त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं. गरमी असती तर कंटाळा आला असतं पण आता काय वाटत नाही. गरमी असली तरी पण जायलाच लागला असतं आपल्याला. वहिनी थकले म्हणून आमच्या दादाने घेतले तिला आता. बैलगाडीला झोपली तिला. बैलगाडीला सुटले. चला 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 नवस पूर्ण झाला पाहिजे. आता परत यायला गेला आपण सगळ्यांनी घेऊन. चला चला लवकर. अरे तू आया ना दूध पिके. दूध खतम हो गया. दूध खतम हो गया. मला असं नको ठेवा बॅग घेऊन. नाही नाही बाईडी जाई भेटली. बाईडी जाई बॅग घेऊन आले बघा. सर्वांचा जो घोडा घेऊन जातात. हा घोडा घेऊन जातो. अंबरनाथची आठवण आली. घोडा घेऊन चालले. घोडा घेऊन घोडी आहे घोडी. काय आहे? इकडे वरती सर्वजण पोचलोय आम्ही. पण आमची वहिनी अजून चढते 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 अजून चढतेच आहे वहिनी आमची. खूप थकले. 800 पायऱ्या झाल्यात अजूनपर्यंत. हो गया. खूप म्हणजे खूप अक्षरशः घाम फुटलं इकडे बघा. खूप म्हणजे खूप 1700 पायऱ्या झाल्यात आमच्या कम्प्लीट. ताईला तर आता पावर संपले सगळ्यांची. आता 1700 नाही संपले अजून पावर. रुको रुको ट्रेलर आहे. हां अजून बरेच बाकी आहेत. सर्वजण थकले आता खूप थकले. तरी आमची जश्विका बघा ॲक्टिव्ह आहे खूप. इकडे जश्विका बायकर बायकर इकडे इकडे बायकर ना जश्विका. बाय बाय. वहिनी थकली का नाही मला सांग. खरं खरं सांगा. आता 1800 पायऱ्या आपल्या कम्प्लीट झालेत. तू थकलेस का नाही आता? थकली आहे पण मी चालेल अजून. अजून चालेल ना. अजून खूप एनर्जी आहे आमच्या बायमध्ये पण बघा. अजून झोपली नाही. सगळ्यात जास्त एनर्जी असलेला आमचा टीम लीडर निखिल पाटील. आता फायनली आम्ही पोहोचलोय. तर पोहोचलोय तर सर्वजण किती खुश झालेत बघा. आणि जेव्हा चढत होतो तेव्हा सर्वजण पामलेले. बाई तर बघा पामलेली पण. आता वहिनी एकदम धावत धावत चालले. कधीपासून मागे होती ना. आता संपायला आलं तर लगे पुढे पुढे. फायनली आमच्या वहिनींचा नवस पूर्ण झाला. समाप्त झाला. दर्शन बाकी अजून. आणि चकुटी बाकी चकुटी. हो मेन काम बाकी. घ्या आता उचलून. नाही घे इकडूनच घ्या आता उचलून. इकडूनच घे. काय ना काय कुठे करते. हो केदारनाथला काय सांग. केदारनाथला काय काय केदारनाथ काहीतरी घातलेली. किती इश्यू झाले त्याच्यावरून. कपल जोडी आहेत. हे बघा वहिनी पाया पडत पडत आणि चाललेच वरती. थोडेसेच राहिलेत पायऱ्या. फिनिश व्हायला आलाय. आणि आमच्या वहिनींचा नवस फायनली
वहिनी ओव्हर ऍक्टिंग करायला लागली वहिनी. वहिनींची ओव्हर ऍक्टिंग काय संपत नाही आणि पायऱ्या काय संपत नाही. तर हसून आता जीव चाललाय आम्हाला. खाली तुम्ही चल रे रुद्दू. इकडे आमचे फायनल झालेच आणि सर्वांनी खूप ब्रेक घेतलाय. आणि इकडे स्वरूप पाटील इकडे ताईचा कॉल आलाय आमच्या. हा थँक्यू. अरे बाबा थँक्यू लगे. तर इकडे बहिणी आता कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता आता तुम्ही माझ्या फॅन्सला की म्हणजे तुमचा नवस कसा होता तुमचा, कशाबद्दल होता सांगा आता. अरे जा स्वरूप भाऊ ना, म्हणजे आमच्या जश्विकासाठी नवस होता ना, आपल्या जश्विकासाठी सेकंड टाइम चालत द्यायची तेव्हा लग्न झाले तेव्हा आलेली, आता जश्विका झाली तेव्हा आली. म्हणजे लग्नासाठी पण गेला होता. हो. अरे बाप रे, इसलिए पती परमेश्वर मिल गया है. त्यांना पण विचारायला लवकर. त्यांना काय विचारू सांगा, काय पण विचारू. कसं वाटलं काय? तर दादा तुला कसं वाटतंय आता? मी नेहमी जातो, ट्रेक करतोच ना आपण ट्रॅक करतोच, पण वहिनी तुझ्यासाठी असे नवस वगैरे करत असते, त्याबद्दल काय बोलशील तू? नवस मध्ये तर काय बोलू मला समजत नाही. मला उपाशी राहायला लागते नवस. आता उपाशी झालो ती पण डोका टेकवतो. त्यानंतर आता मंदिराच्या एरियामध्ये आहोत आम्ही आता आणि सर्वजण खूप थकलेत खूप म्हणजे खूपच. जरा इकडे बघा त्यांचे तोंड बघा, एकदम खूपच थकलेत जरा. अरे अजून नाही थकली, अरे देवा अजून नाही थकले, अजून थकणार आहेत. थकवा गेला आता इकडे आल्यावर असं पूर्ण थकवा निघून गेलाय. मस्त होता, क्लायमेट चांगला होता. थंड थोडे तर इकडे आत्याचं वगैरे भेटलेत आपल्याला. ते लोक अगोदर आले होते. आत्या कसं वाटतं मग तुला आले तर इकडे आता मंदिरामध्ये? चांगलं वाटतंय. इकडे काय एकटी का बसली तू? हाय चांगला वाटतं. बराच टाइम झाला बसलेला काय? व्हाईट शर्ट खूप लागली होती भूक. मस्तपैकी घेतलाय मसाला डोसा, इकडे घेतलाय मस्तपैकी इडली. बघा साऊथला आलो आणि इडली डोसा मेंदू वडा चटणी खाली नाही तर मजाच नाही काही. इकडे पण सर्व नाश्ता करतायत. इकडे निश्चित बायडी ते चटणी का दे वाटते, चटणी काय आवडले तुला? बहिणी काय घेतलं तुम्ही? उत्तप्पाच आहे ना, ओनियन उत्तप्पा. आणि इकडे घाला ते बायडी ताई निश्चित चटणीच खाते. शिवी देते ना. समजा हे जश्विका काय खाते तू? काय खाते? आत्या पुरी भाजी खाते. पुरी भाजी मस्त खा. ते छोटीने घेतलं मस्त डोसा. यश तू ना खात? हॅपी पितोय. इकडे आत्याने पण मस्त. नाही तोंड नाही. बाबा तुम्ही काय खाता? पुरी भाजी चांगली लागते का? चांगली लागते, मस्त आहे का? हा काहीतरी वेगळं खाल्लं पाहिजे ना साऊथ मध्ये आलं तर. इकडे आहे आत्या. कधी आला तुम्ही सर्वजण गाडीने आले ना? तेव्हाच लवकर आले तुम्ही. मस्त साडी बिडी मस्त एकदम. भारी घातली एकदम मस्त साडी. आमच्या बाईचे आता केस काढायचे आहेत आणि जायवळ आमची पण टकली करायची आहे. आता दूध पितोय.
ओनियन उत्तप्पा मस्तपैकी. ए अरे राणा काय राणा ताई निसी मिरच्या खाते बघ. गणेश दा काय चाललंय तुझं? चटणी 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 चटणी. अरे बाबा छान हात नाही. चहा जात मग येऊन इकडे बाबा पण मस्तपैकी इडली मेंदू वडा खातात. बाबा सकाळी 5 वाजता 4 वाजता उठवणार होते. एक पॅक जास्त झाला काय? आता कामात बिझी आहे वनमंत्री आहेत ना त्याचा. बरोबर. ए निवांत तुला आम्ही आणला नाही रे चालत, पण आम्ही खूप मजा केली. काय मजा रे न्यू पडला. नाही रे मजा केली आम्ही. चिडी नाही ते नूडल्स होते नूडल्स. ब्लॅक कलरचे नूडल्स होते. ए इकडे बघ कसं हसतोय गोंडस बाळ. हे बघ कसं हसतोय बघ तो. करून झालाय आणि आता आम्ही चाललोय आमच्या जशविकाचे केस काढायला. जशविकाला आले झोप. जशविका आता टकलू तू टकलू होणार. मी पण टकली करणार आहे आता. मी बघू कसा दिसतो ना. तर सर्वजण आलेत. आमच्या जशविकाची आता केस काढायला घेतलेत. ते बघू शकता. गोविंदा गोविंदा. थांबा थांबा हसू नका काही. मी तुमचा तो स्वरूप पाटील टेन्शन घेऊ नका काही. तर मस्त गेली आता चकोडी वकोडी झालंय. आता तो शिवाजीचा बॉस मधला तो कसा हात फिरवतो तसा हात फिरेल मी पण. तर मित्रांनो तर आमचं झालंय दर्शन. आम्ही आलो तुम्हाला माहिती आहे तिरुपती बालाजीला. तर आमचं झालंय दर्शन फायनली आणि मी केले चकोटी. आमच्या जशविका बाईचे पण काढलेत केस वगैरे सर्व 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 झालंय. पण मला तिकडे शूट करता आलं नाही कारण की तिकडे ॲक्च्युली साऊथ इंडियामध्ये जेवढी पण मंदिर तिकडे काही मोबाईल वगैरे अलाउडच नसतं. आणि त्याच्यामुळं काही कुठे पण गेलं तरी मोबाईल म्हणजे कंपल्सरी म्हणजे आतमध्ये घेऊन जाऊन देतच नाही असा विषय. आणि गपचूप जरी काढलं तरी त्यांच्या भाषेमध्ये काय बोलतात काय समजत नाही. यांना एवढा ओढा एवढा ओढा काय बोलतात काय समजत नाही. त्याच्यामुळं मोबाईल ठेवावं लागतं. आणि मंदिरामध्ये तर मोबाईल अलाउडच नाही तिकडे ॲक्च्युली. तर केसा काढायला गेलो तिकडे पण एक जण मी व्हिडिओ काढत होतो आपल्या बाईची. तर लगेच तिकडे एक म्हातारा बोलायला लागला की हे बंद कर त्यांच्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोलला. तर लगेच बंद करायला लागला. मग त्याच्यामुळं मग जेवढी व्हिडिओ काढली मी तेवढीच फक्त त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसली. आणि आता आमचं सर्वांचं दर्शन झालंय. आणि चकोटी केलं तर मी थोडा वेगळा दिसत असेल तुम्हाला माहिती आहे. आणि थोडी मुशी ठेवले. तर बाकीची सगळी पब्लिक म्हणजे आपली फॅमिली अर्धी फॅमिली गेले दुसऱ्या गाडीने आणि अर्धी फॅमिली आहे. तर तुम्हाला दाखवतोच आपल्यावर कोण कोण येत आता. आणि तर इकडे बघूयाच आपण. आणि आमचं दर्शन तर काहीच एकदम खूप छान झालंय. दर्शन म्हणजे मी एवढा एक्सायटेड होतो ना काहीच एक्सायटेड एवढा होतो की समोर एवढी गर्दी होती तरी मला काही गर्दीचा पडलाच नव्हता. आणि यांचा कोणताच पडला नव्हता मला खरं तर मला झालेला मी कधीच देवाला बघतो आणि कधीच जातो देवाकडे. तर एवढा मी एक्सायटेड झालो होतो. तर मी त्याचं दर्शन झालंय आमचं. आणि देवाला बघून एवढा मन प्रसन्न झालाय. म्हणजे डोले देवाला जेव्हा बघितलं तेव्हा एकदम डोले तर एकदम भरूनच आले. एवढं छान म्हणजे एवढं बोलून शब्दच नाही काय एवढं छान. आता आम्ही चाललोय पद्मावती देवीला. तर कन्फर्म नाही आहे तिकडे चाललोय का नाही. आता ऍक्च्युली घाटामध्ये जमत बघू शकता दोन्ही बाजूला झाडं आणि मस्त व्ह्यू दिसतोय पूर्ण झाडांचा. सर्व बसमध्ये आहेत. तर कन्फर्म नाहीये. तर गेलो तर तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये. तर आता आपल्या बरोबर आहेत आपले आई बाबा. तिकडे आई बाबा मस्त. बाबांनी पण टकली गेले बघा. ते बाबा थोडे वेगळे दिसत आता. मग थोडे दिवसात येतील केस सर्वांचे. तर हा मग नक्की येतील नक्की येतील.
तर इकडे आई मला सांग बघू तुला कसं वाटलं देवाला बघून, तुझा मन किती फुलून आला सांग जरा. खूप प्रसन्न झाला. आणि बाबा तुम्हाला कसं वाटतं? तो तर प्रत्येकाला एकदम प्रसन्न होऊन जातो. हा. बरोबर, मस्त वाटतं एकदम. भले मनामध्ये कोणती पण शंका असू दे किंवा चिंता असू दे, पण जेव्हा देवाला बघितल्यावरती पूर्ण सर्व घरच्यांना सर्वांना विसरूनच जातो आपण. एवढं छान वाटतं आपल्याला. इकडे आत्या तू तर पहिल्यांदा आले ना? पहिल्यांदाच मग कसं वाटलं तुला सांग बघू? छान देवाला वाटलं, बघून तर मन भरून आला. मन भरून आला हा, ना? हा. किती सुंदर होते देवाची मूर्ती काय. गर्दी खूप गर्दी होती. हा, गर्दीतून आम्हाला दर्शन झालं, पण चांगला झाला. दर्शन झालं, चांगलं झालं ना? पावसाने जरा मध्ये जोर पावसाने घेतली जरा होती. मध्ये जोर घेतली त्याच्यामुळे थोडा पाऊस मध्ये झाला म्हणून आम्हाला 1 तास तिथे वेटिंग रूम मध्ये थांबावं लागलं. तरी काय नाही, आम्ही मस्त झोपून गेलो होतो. तर इकडे आमची प्रचिती पण आहे बघा. वैतागले काहीच. पाय दुखले, आता एवढे पाय दुखतात. माझे नाही दुखत आहेत पाय, तरी मला काय समजत नाही का दुखत नाहीये. सर्वांचे पाय दुखतात. आणि आम्ही 3,500 पायऱ्या चढून तिकडे एवढा 2-4 घंटे 2,500 ना 2,500 पायऱ्या चढून तिथे रूम मध्ये, म्हणजे तिकडे दर्शनासाठी 4-5 घंटे लाईनीमध्ये. तरी पण काय एवढं म्हणजे थकवा आलाच नाही. देवाच्या स्मरणामध्ये होतो तर म्हणजे काय वाटलंच नाही आम्हाला. पण प्रचिती थकली आमची. बोल काय बोल प्रचिती. बोल उद्या इकडे आमची वहिनी पण बसले. वहिनी आत्या, अरे टाकलेला लागला. आमची आई बसले. आई कसं वाटलं आई दर्शन घेऊन? मस्त वाटलं ना इकडे. हा हो माय गॉड गाईज, बाहेरचा व्ह्यू तर बघा काय खतरनाक वाटतोय. थांबा झाडं आली. थोडं ब्लर दिसत असेल माझ्या मोबाईल मधून. माझा काय आयफोन वगैरे नाही, अँड्रॉइड मध्ये शूट करतो मी म्हणून थोडा. तर इकडे दादाने पण टकली केली मस्त. रात्री तो मस्त तेल लावून झोपणार आहे नवरत्न. इकडे आत्या चिल काय आत्या कसं वाटतं मग दर्शन घेऊन? मस्त मन प्रसन्न झालं एकदम. मामाला घेऊन येईल. हा चालेल. लाईनला 2.5 तास गेले, पण मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? तरी गर्दी कमी होती ऍक्च्युली. मस्त वाटलं. पावसाने थोडासा नाश केला जाऊ दे, एवढा काय नाही. आपला काहीच प्रॉब्लेम नाही ना? लाईनला होतो ना, हा त्यामुळे आपला काही येत नाही झालं. ते पण आहे. मस्त झालं. यश अरे सबस्क्राईब केला नाही मला? केलाय ना? आई कशात मग? पुढचा व्ह्यू बघून थकला नाही वाटतं अजून? आई तुम्ही किती म्हणजे कितवी बारी तुमची आता ही तिरुपतीची? 10वी बारी. आणि बाबांची आपली 30. नाही बाबा काहीतरी बोलले की ते 28 नाही जास्त बोलले काहीतरी. 30 वर्ष तर लग्नाला झाली, मग 30 वर्ष तर मी बघते. हा मग त्यांच्या 35-36 झाले. 35-36 ना? बाबा बोललो त्या दिवशी, बाबा तुमची व्हिडिओ काढतो. बाबू तू नको जा तिकडे. आत्या 30 वर्ष लग्नाला झाली. आमची टेन्शन मध्ये आहे. आता काय झालं तुला? टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये का? जाम टेन्शन मध्ये आहे. काय झालं को सांगते. पाऊस टेन्शन पडला म्हणून टेन्शन मध्ये आहे. पाऊस पडला, पाऊस त्यावेळी डोंगरावर आलते. पापड ठेवून होते ना घराच्या बाहेर वालेर घेतलेलं पापड वाळले घातलेलं काय? घरावर कौलान वगैरे. कौलानो. आणि तुला म्हणता जंगलची या कर ना, शूटिंग कर. कोणची? या राहणं जंगलचं या रानाची करतो ना. अरे घाट. चेतनी कोण त्यांचा मग तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? बरं वाटलं. पहिल्यांदा आलती ना तू? पहिल्यांदा देवाची मूर्ती कशी होती? मस्त. मस्त. आणि आतमध्ये होती ना थोडी, हो पण पूर्ण क्लिअर एकदम भारी वाटत होती ना. भारी. मन प्रसन्न झाला. हो पर्सन व्हायसाठी देता ना आपण देवाच्या हो. राहायच्या. इकडे बघूया आपण मागे बसून. वाटलं म्हणजे ना. तर इकडे मागे बसून अरे हे परत झोपली. अरे बाबा रे, इकडे निस्ता टकला आपटतोय माझा. आता टकली केली तर टकला आपटेलच ना. आणि जरा वेगळाच दिसतो माहिती खरं आता बरं. तर इकडे बघूया मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू गाईस. हा पकडला व्यवस्थित, एकदम भारी वाटतंय. आणि इकडे बघा बाहेरचा व्ह्यू बघा कसं
पूर्ण सिटी वगैरे दिसते इथून. तर सर्वांना व्हाईट बिल्डिंग दिसत सर्व, बिल्डिंग टॉवर वगैरे. हा. दिसतोय बाप रे बाप, एकदम खतरनाक काही खतरनाक. रात्रीच्या वेळी तर एकदम पूर्ण लाईटिंग भरलेला असतो. मी 2 वर्ष अगोदर आलो तेव्हा बघितलं होतं. आता जर बघा कसं पूर्ण व्हाईट, जसे राजस्थानला पिंक सिटी आहे तसं इकडे बघा असं पूर्ण व्हाईट. हा. तर मंडळी, दर्शन वगैरे झाल्यानंतर आलोय आता आम्ही रूमवरती. आमचं सर्वांना झालंय जेवण वगैरे झालंय कम्प्लीट. तर इकडे आमचा बसलाय दुद्धू, त्याला नेला होता दुद्धू प्यायला आम्ही. असा तरी बसून घेतलाय, बसलाय मोबाईल. तर सर्व फॅमिली वगैरे, वहिनी वगैरे सगळीजण वरती आहेत आणि मी आहे आता खालती. असाच आलो होतो, बसलो, वैताग आला होता काहीच. दर्शन एकदम खूप छान झालं आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही शूट करता आलं नाही कारण की तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं. तर त्यामुळे जास्त काही शूट केलंच नाही मी पण. आणि तिथं काही भेटलंच नाही कारण की तिथे जर शूट करायला घेतलं की तुम्हाला बोलून आता मगाशी बोलतोय मी तुम्हाला, शूट करायला घेतलं गेलं की तिकडून ते कोण ना कोण असायचे वॉचमॅन वगैरे, ते बोलतात. तर मस्त सगळेजण झोपलेत. सगळ्यांचे पाय दोन दुखतात. आता 3,500 पायऱ्या चढून आता सगळेजण झोपलेत. एकदम ढाराडूर पंढरपूर मस्त जेवलेत. वहिनींच्या बाबांनी मस्त जेवण बनवलं होतं, डाळ भात आणि चणे. कुठली भाजी होती रे ती? चण्याची भाजी होती, एकदम मस्त झाली होती. चणा मसाला ना, चणा मसाला एकदम भारी झाला होता. तर मस्त की जेवण, पोटभर जेवण. ते कसं घरचं ते घरचंच असतं ना काहीच. मस्त बनवलं होतं बाबांनी, मस्त पोट भरून जेवलो आणि इकडे आलो होतो खाली. तर आता करतोय ब्लॉग एंड. मी मागचे ब्लॉग बघितले नसेल आपले तिरुपती ट्रिपचे तर नक्की जाऊन बघा. आणि सबस्क्राईब नसेल केला चॅनल तर लवकर सबस्क्राईब करा प्लीज. तर तुला 500 सबस्क्राईब नाही झालेत अजून, तर ते 500 सबस्क्राईब करून टाकून द्या. याला त्याला शेअर करून लवकरच सबस्क्राईब करा गाईज. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा. असेच खूप सारे ब्लॉग येत राहतील. तर नवीन काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला, म्हणून सांगतो सबस्क्राईब करा. सारखं बोलतो सबस्क्राईब करा. त्याला सबस्क्राईब करून टाका दादा, काही टेन्शन नाही राहणार तुम्हाला पण आणि मला पण. तर आजचा ब्लॉग करतो इथे एंड आणि भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आत्ताच्या आधी टाटा, बाय बाय.